बोगस प्रमाणपत्र असलेल्या कर्मचाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे पुणे आयुक्तांनी एका वर्षापूर्वी लेखी आदेश देऊनही सातारा जिल्हा परिषद कारवाई करीत नसल्याने आरपीआयचे 15 ऑगस्टला निषेध आंदोलन। रिपब्लिकन युद्धासाठी आशुतोष वाघमोडे, सातारा जिल्हा प्रतिनिधी। पूजा खेडकरचं दिव्यांग प्रमाणपत्र बोगस निघालं आणि अशी काय महाराष्ट्राला आग लागली। महाराष्ट्र चारी बाजूने पेटतो का काय समजाय मागत नाही। कुठलाही चॅनल उघडा, पूजा खेडेकर, पूजा खेडेकर, पूजा खेडेकर, म्हणजे घावला तो चोर, सुटला तो संन्यासी, ही पद्धत महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांची आहे का, हा संशय निर्माण झाला। आणि मग आम्ही थोडं खोलात जायचा प्रयत्न केला। पूजा खेडकरचं दिव्यांग प्रमाणपत्र भेटल्या गपकन तिच्यावरती फौजदारी गुन्हा दाखल झाला, तिचा जामीन अर्ज फेटाळला, ती मग पटियाला कोर्टात गेली, मुंबई कोर्टामध्ये गेली, तिथला जामीन अर्ज फेटाळला, त्याचा दिल्ली उच्च न्यायालयात गेलेली। कारण पूजा खेडकरनं फसवणूक केलेली। एक दिव्यांग प्रमाणपत्र बोगस भेटल्यामुळं तिला नोकरीवरनं बडतर्फ करण्यात आली, चौकशी लावली, यदा कदाचित तिची स्थानिकांनी जंग मालमत्ता जप्त केली जाईल। पण हे बोगस प्रमाणपत्र नेमकं निघतं कुठून याचा कधी विचार राज्य सरकारने केलाय का? तर केलाय। राज्य सरकारने याचा विचार केलेला, मात्र सातारा जिल्ह्याची प्रस्थापित व्यवस्था हे करायला भाग पाडत नाही। बोगस प्रमाणपत्राचं फार मोठं रॅकेट हे सातारा जिल्हा परिषदेमध्ये आहे, हे जबाबदारीचं भान ठेवून सांगतो। कारण सातारा जिल्हा परिषदेमधले जे काय शिव असतील, डेप्युटी शिव असतील, ह्यांचे काय नातेवाईक किंवा हितचिंतक किंवा चेले चपाटे हे त्या रॅकेटमध्ये सहभागी आहेत असा आम्हाला संशय आहे। कारण ते जर रॅकेटमध्ये सहभागी नसते तर परीक्षा परिषद पुणे, या परीक्षा परिषद पुणेनी ज्या प्रमाणपत्राची तपासणी केली 92 प्रमाणपत्राची, त्या 92 प्रमाणपत्रामध्ये 17 प्रमाणपत्र बोगस आढळलेले आहेत। आणि पुणे आयुक्तानं, परीक्षा परिषदेचे जे पुण्याचे आयुक्त आहेत, त्या आयुक्तानं स्पष्ट आदेश सातारा जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी निलेश घुले यांना लेखी आदेश दिलेला आहे। 18 ऑगस्ट 2023, आज 14 ऑगस्ट आहे, 4 दिवसानंतर कंप्लीट 1 वर्ष पूर्ण होईल। पुण्याच्या आयुक्तांचा आदेश आहे ते 17 बोगस प्रमाणपत्र धारक आहेत त्यांच्यावरती फौजदारी गुन्हे दाखल करा म्हणून। त्याच पद्धतीनं पशुधन पर्यवेक्षक जे आहेत, ते पशुधन पर्यवेक्षक गुरांचे डॉक्टर हे बोगस आहेत हे सिद्ध झालेले आहे। मात्र हे सिद्ध करण्यासाठी आरपीआयला 4.5 वर्ष कागदोपत्री संघर्ष करावा लागला आणि 4.5 वर्षाच्या संघर्षानंतर आज ते डॉक्युमेंट आमच्या ताब्यात भेटलेले आहेत। आणि त्या भेटलेल्या ताब्यामध्ये सातारा जिल्हा परिषदेमध्ये 40 कर्मचारी ही बोगस प्रमाणपत्र घेऊन आहेत, त्यांच्यावरती फौजदारी गुन्हे दाखल करा, हा आयुक्तांचा आदेश सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, सातारा जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी हे अंमलात का आणत नाहीत? जर यांच्यावरती फौजदारी गुन्हे दाखल झालेत तो पोलीस तपास कसोशी न करतील आणि पोलिसांच्या तपासाचे धागेदोरे हे रॅकेट कुठं आहे तिथपर्यंत पोहोचल। कुठल्या पीसी मध्ये हे बोगस प्रमाणपत्र केले, किती लोकांना दिलेत, किती लोकांजवळ 5-5 लाख घेतले, हे पडद्यावरती येईल। हे रॅकेटच बाहेर येऊ नये म्हणून सातारा जिल्हा परिषदेचे सीओ आणि डेप्युटी सीओ फौजदारी गुन्हे दाखल करायला 1 वर्ष झाले तरी तयार नाही। आम्ही त्यांना लेखी निवेदन दिलेलं आहे। 15 ऑगस्टच्या अगोदर जर फौजदारी गुन्हे दाखल केले नाहीत तर मग मात्र 15 ऑगस्टला ध्वजवंदन आज चालू असताना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया उद्या 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी जिल्हा परिषदेच्या कार्यालयाच्या बाहेर तीव्र स्वरूपाचं प्रवेशद्वाराजवळ तीव्र स्वरूपाचं आंदोलन नोंदवून अशा निगरगट्ट, निर्लज्ज, गेंड्याच्या कातडीच्या अधिकाऱ्यांचा, जे भ्रष्टाचारामध्ये सहभागी आहेत, ज्यांचे हात भ्रष्टाचाराने बरबडलेले आहेत, जे रॅकेटचाच हिस्सा आहे आणि रॅकेटमध्ये सहभागी झाले आहेत, जे रॅकेटच चालवत आहेत, यांचा तीव्र स्वरूपात निषेध नोंदवला जाईल। या आंदोलनामध्ये सातारा जिल्ह्यातल्या तमाम लोकांनी सहकार्य करावं, उपस्थित राहून निषेध नोंदवावा। कारण म्हातारी मेलेल्याचं दुःख नाही, काळ सोकावता कामा नाही। जो नियम पूजा खेडकरला आहे तोच नियम इथल्या 40 कर्मचाऱ्यांना का नाही? पूजा खेडकरवरती 8 दिवसामध्ये सगळ्या बाजूला गुन्हे दाखल होतात, कारवाई केली जाते। मात्र 1 वर्ष झालं पुणे आयुक्तांनी या लोकांवरती फौजदारी गुन्हे दाखल करा म्हणून डेप्युटी शिवाला आदेश देऊनही डेप्युटी शिव 1 वर्ष झालं फौजदारी गुन्हा का दाखल करत नाही? शिव 1 वर्ष झालं फौजदारी गुन्हा का दाखल करत नाही? याचं स्पष्टीकरण सातारा जिल्हा परिषदेने द्यावं। अन्यथा उद्या 15 ऑगस्ट रोजी ध्वजवंदन चालू असताना या असल्या भ्रष्ट अधिकाऱ्यांचा, निर्लज्ज आणि कोटग्या अधिकाऱ्यांचा तीव्र स्वरूपात बाहेर निषेध नोंदवला जाईल।
याची दखल सातारा जिल्हा प्रशासनानं, जिल्हाधिकारी महोदय, जिल्हा पोलीस प्रमुखांनी आणि जिल्हा परिषदेच्या सीओ, डेप्युटी सीओने घ्यावी असं नम्र निवेदन करतो. राजा घेतो. जय भीम, जय भारत, जय शिवराय, जय संविधान.